नमस्कार. अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. काल नुकतंच थँक्सगिव्हिंग अमेरिकेत साजरं केलं गेलं आणि या दिवशी स्टफ टर्की खाण्याची प्रथा आहे. ऑफकोर्स त्याच्यामागे काहीतरी गोष्टी आहेत, पण थँक्सगिव्हिंगच्या दिवशी सर्वच जण भारतीय आणि अमेरिकन दोघंही जण एवढ्या गोष्टी खातात की आपल्यालाच आपण स्टफ टर्की झाल्यासारखं वाटतं. मागे एकदा मी कुठेतरी वाचलं होतं की साधारण 46 मिलियन टर्कीज या दिवशी खाल्ल्या जातात, ज्या अख्ख्या वर्षातल्या 21% टर्कीज आहेत. म्हणजे अख्ख्या वर्षात जेवढ्या टर्कीज खाल्ल्या जातात त्यातल्या 1/5 टर्की एका दिवसात अमेरिकन लोक फस्त करतात. पण त्याबद्दल हे माझं नाही म्हणणं, माझं म्हणणं निराळ आहे. आपण हल्ली एवढं खाऊ लागलो आहोत आणि इतकं जंक फूड खाऊ लागलो आहोत की नुसतंच अमेरिकेत नाही पण भारतात सुद्धा लठ्ठपणाचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर येणारे आजार, टाईप 2 डायबिटीस, हायपरटेन्शन, कॉरोनरी आर्टरी डिसीज, मेटाबॉलिक सिंड्रोम यांनी आपण सगळे गांधून गेलेलो आहोत. तर माझ्या आयुष्यात आलेल्या 2 गोष्टी मी सांगणार आहे, त्या रिलेटेड टू ओबेसिटी आहेत. यात कोणाचा इन्सल्ट करण्याची इच्छा नाही आहे, परंतु हाऊ इट बिकम्स डिफिकल्ट हे फक्त सांगण्यासारखं आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मी प्रॅक्टिसमध्ये असतानाची आहे आणि एक म्हणजे ती म्हणजे मी इंटरव्ह्यू तेव्हाची आहे. होपफुली दोन्ही गोष्टी 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मला सांगता येतील, नाहीतर पुन्हा कधीतरी. तरी दुसरी गोष्ट पहिल्यांदा सांगतो, जी झाली अबाउट 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी इमर्जन्सी रूममध्ये आमच्या हॉस्पिटलच्या एक बाई स्वतः ड्राईव्ह करून आली. तिला काहीतरी त्रास होत होता आणि त्यामुळे ती एअरमध्ये आली. तिला रूममध्ये ठेवल्यानंतर ती बेशुद्ध झाली. 37, 38, 40 वर्षाची ही बाई असावी आणि बेशुद्ध झाली. म्हणून मग त्यांनी तिला इंट्युबेट केली, म्हणजे तोंडातनं एक ट्यूब टाकून रेस्पिरेटरवरती टाकली आणि मग तिला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर ऑफकोर्स सर्व काही जेवढे करता येते तेवढ्या टेस्ट करण्यात आल्या आणि त्यावेळी मी इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये खूपच ॲक्टिव्ह होतो, त्यामुळे मी ती पेशंट पाहिली. तिथं कॅथ स्कॅन ऑफ द ब्रेन केलं, ते नॉर्मल होतं. कॅथ स्कॅन ऑफ द चेस्ट केलं, तेही नॉर्मल होतं. नंतर ब्लड ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईडला काहीच प्रॉब्लेम नव्हता. सिक्रेशन्स पण नव्हती, म्हणजे निमोनिया पण नव्हता, सेप्सिस पण नव्हतं. पण ही बाई, एवढी तरुण बाई एकदम बेशुद्ध का पडली? मग मानेमध्ये असतात त्या कॅरोटिड आर्टरी, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन झालं. हॉस्पिटल डॉक्टरनी पाहिली होती, ER फिजिशियननी पाहिली होती, मी पाहिली होती, रेस्पिरेटरी आणि इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणून. इन्फेक्शस डिसीज डॉक्टरला बोलवलं, त्यांनी पाहिली आणि कार्डिओलॉजिस्टनी पाहिली काय त्याच्यामध्ये काही नसावं म्हणून. शेवटी तिथं स्पायनल टॅप करावं का नाही असा प्रश्न होता, पण ते करूयाच्या आधी आम्ही विचार केला की तिला एम्पिरिकली, म्हणजे डायग्नोसिस नसताना कदाचित हर्पिस या व्हायरसचा एन्सेफलायटिस, ब्रेन इन्फेक्शन असावं असं धरून तिच्याची ट्रीटमेंट सुरू करावी. त्याचबरोबर तिला स्टेरॉइड्स पण सुरू केले. स्पायनल टॅप झाला, तो नॉर्मल आला. प्रोटीन बॉर्डरलाईन होतं, पण तो कम्प्लिटली नॉर्मल आला. अदरवाईज खास सेल्स, त्यामुळे डायग्नोसिस काय हे काही कळत नव्हतं. रेस्पिरेटरवरती चालू होतं. एक 2-2.5 दिवस झाले, मला वाटतं 2 दिवस तर नक्कीच झाले. तिसऱ्या दिवशी कोणीतरी चुकीने तिची युरिन प्रेग्नन्सी टेस्टला पाठवली. या दरम्यान तिची आई आली होती, तिचा नवरा कम बॉयफ्रेंड आला होता. कोणालाच काही दुसरी हिस्ट्री माहिती नव्हती. ब्लड प्रेशर या बाईचं थोडंसं वरती होतं, त्यामुळे काही झालं असावं असा प्रकार चालला होता. पण त्यावेळी जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पाठवली गेली, ती पॉझिटिव्ह आली आणि मग पोटाचा अल्ट्रासाऊंड केला, तेव्हा ती प्रेग्नंट असल्याचं कळलं आणि लिटरली ती 38 आठवडे प्रेग्नंट होती. म्हणजे जस्टेशनल पिरियड वॉज अबाउट 38 वीक्स.
पूर्ण प्रेग्नन्सी आपण भारतामध्ये 10 महिने 9 महिने वगैरे म्हणतो, पण 280 दिवसांची असते आणि त्यामुळे 40 आठवडे म्हणता येतील. पण ही जवळजवळ 36-38 आठवड्याची असावी असा अंदाज होता. ऑब्स्टेट्रिशियनला बोलवलं, त्याने तिथं C-सेक्शन केलं, म्हणजे सिझेरियन सेक्शन केलं. बाळंतीण सुखात होते. दुसऱ्या दिवशी ती जागी झालेली होती. तिचा रेस्पिरेटर बंद केला, ब्लड प्रेशर नॉर्मल, कम्प्लिटली नॉर्मल. 38-40 वर्षाची ही बाई, हिला स्वतःलाही माहिती होतं की नाही माहिती नाही की ती प्रेग्नंट आहे म्हणून. या आईला तर नक्कीच नव्हतं माहिती आणि तिच्या नवरा बॉयफ्रेंडलाही माहीत नव्हतं. कारण काय, त्या बाईचं वजन साधारण 300 पाउंडाच्या वरती होतं. या एवढ्या सगळ्या लठ्ठपणा किंवा ओबेसिटीमुळे ती प्रेग्नंट होती हे आम्हाला कळलं नाही. ॲटलिस्ट 5 तरी डॉक्टरांनी तिला पाहिलं होतं आणि कोणाच्या तरी चुकीने युरिनची ब्लड टेस्ट, प्रेग्नन्सी टेस्ट पाठवल्यामुळे आम्हाला कळलं की तिला प्रेग्नंट होती आणि हे सगळे सिम्पटम प्री एक्लम्शिया किंवा एक्लम्शिया जे म्हणतात त्याच्यामुळे झालेले होते. कोणी म्हणेल की तिला कसं कळलं नाही, तर काही वेळा असं होतं की एखादी पाळी जर चुकली किंवा 2 पाळ्या जर चुकल्या, मेनोपॉज व्हायच्या आधी 1-2 वेळा इरेग्युलॅरिटी असते. त्या इरेग्युलॅरिटीमुळे जर प्रोलॉंग झालं, म्हणजे 4 आठवड्यांनी यायच्याऐवजी जर मासिक पाळी 2 महिन्यांनी आली, तर असं वाटतं ठीक आहे, आणि ती प्रोलॉंग झालं असं वाटतं की बंद झाली. त्यामुळे कदाचित ही चूक झाली असण्याचा चान्स होता. पण अर्थात तिला, तिच्या नवऱ्याला, तिच्या आईला कोणालाच ही माहिती नव्हती आणि चुकीमुळे फायनली डायग्नोसिस होऊन बाळंतीण सुखात घरी गेले. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी इंटर्न असताना झालेली होती. इंटर्न असताना मी एका जनरल हॉस्पिटलमध्ये काम करायचो, जिथे लिटरली 20 पेशंट एका रूममध्ये होते, 2 फॅन. त्यामुळे एका पेशंटची मला आठवतं, एक पेशंट होता त्याचं वजन 450-500 पाऊंड तरी असावं. तो आला होता पँक्रियाचं इन्फ्लमेशन झाल्यामुळे. त्या माणसाला तो दारू प्यायचा, सिगरेट उडायचा आणि अक्षरशः दिवसाला 1 गॅलन आणि 20-25 अंडी खवस्त करायचा. अर्थात त्याचं वजन 400च्या आसपास होतं. अशा वजनाचा जबरदस्त माणूस ॲडमिट झाला पँक्रियाटायटिस, पँक्रियाचं इन्फ्लमेशन म्हणून. आणि त्यावेळी आणि अदरवाईज अजूनही पँक्रियाचं इन्फ्लमेशनमध्ये दुसरं काहीच करता येत नाही अदर दॅन लिक्विड खाणं द्या, ब्लड एन्झाईम्स वॉच करा आणि वगैरे वगैरे, आणि लागले तर इंट्राव्हिनस फ्लुइड द्या. दुसरं काहीच काम करत नाही. पँक्रियात आपल्या नशिबाप्रमाणे इन्फ्लमेशन कमी होतं आणि बरं होतात. अनफॉर्च्युनेटली या माणसाला एक दिवशी रेस्पिरेटरी डिस्ट्रेस झाला. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणजे त्याला श्वास लागायला लागला. आणि मी इंटर्न होतो त्यावेळी त्याचा रेस्पिरेटरी आणि कार्डियाक अरेस्ट झाली. त्यावेळी जवळजवळ 10 लोक त्याच्या बाजूला आले होते. रेस्पिरेटरी थेरपिस्ट, इंटेन्सिव्ह केअरची नर्स, चीफ रेसिडेंट, मी. याला कार्डियाक मसाज करताना मला कळत नव्हतं की मी इनफ डीप जातोय की नाही. ते साधारण 2 इंच तरी खालती तुम्हाला प्रेस करायला लागतं, म्हणजे दाबून. त्यामुळे मला कळत नव्हतं की मी माझा ह्यानी त्याच्या ब्रेस्टबोनचं मध्ये खालती दाबू शकतोय की नाही. ते कोणीतरी त्याला ट्यूब टाकायला गेलं. त्याची मान एवढी शॉर्ट होती की ट्यूब टाकणं भयंकर डिफिकल्ट जात होतं. कोणीतरी त्याला सेंट्रल लाईन टाकली, म्हणजे इंट्राव्हिनस फ्लुइड द्यायला. एक्सरे करायला गेलो तर पोर्टेबल एक्सरे मशीन त्याच्या छातीत पेनिट्रेट करू शकत नव्हतं इनफ की ती लाईन किंवा वायर चांगली दिसावी म्हणून. कोणीतरी त्याला कॅथेटर टाकायला गेलं तर त्याचे ऑर्गन्स कुठे आहेत ते कॅथेटर टाकायला, युरिनरी कॅथेटर, तेच कळत नव्हतं. ह्या सगळ्या गोंधळामध्ये शेवटी तो माणूस गेला. गेल्यानंतर काय, मला मीटिंग होती, म्हणजे शिकण्यासाठी असते ती मीटिंग, ती अटेंड करायला म्हणून मी गेलो. तर मला अर्धा तास झाला असेल तो जाऊन का पाऊण तास. मला हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटरचा स्टॅट पेज आला, म्हणजे ताबडतोब कॉल करा. मी म्हटलं बाबा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर मला का कॉल करतोय.
कारण की नॉर्मली कोणी पेज करतं ते इमर्जन्सी रूम, नर्स, चीफ रेझिडेंट, सिनियर रेझिडेंट. हा का कॉल करतोय? मी उत्तर दिलं तर तो माणूस मला म्हणतो की तुला आत्ताच्या आत्ता खालती येऊन त्याचं डेथ सर्टिफिकेट सही करायला लागणार आहे. म्हटलं अरे मी मीटिंगमध्ये एवढ्या लोक डेथ सर्टिफिकेट सही करायची काय जरूर आहे? तो मला म्हणाला की हा माणूस एवढा मोठा आहे की आपल्या मॉर्गमधल्या ट्रंकमध्ये याची बॉडी ठेवता येणं शक्य नाही आहे. त्यामुळे याला फ्युनरल होम डिरेक्टली वॉर्डमधनं फ्युनरल होममध्ये हलवणार आहे. पण ते हलवायच्या आधी त्यांना डेथ सर्टिफिकेट सही केलेलं हवं आहे. त्याशिवाय ते हलवणार नाहीत. आणि डेड बॉडी वॉर्डमध्ये ठेवणं योग्य वाटत नाही. त्यामुळे तू ताबडतोब ये, सही कर, म्हणजे ते लोक बॉडी घेऊन येतील. ते ऑलरेडी आलेले आहेत तिथे. मी जाऊन डेथ सर्टिफिकेट सही केलं आणि त्याला का त्याच्या बॉडीला फ्युनरल होममध्ये पाडलं. या 2 गोष्टी वजन वाढल्यामुळे काय होतं याच्या आहेत. एखादा सुखद एंड आहे, दुसऱ्याला दुःखद. I hope you like it and subscribe to the channel. Thank you for watching. Have a nice day and happy Thanksgiving.